नमस्कार, मी अमोल जोशी. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पावर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विचार करण्याची क्षमता हे निसर्गानं मानवाला दिलेलं सर्वात मोठं वरदान. पण आपल्या या शक्तीचा उपयोग करून स्वतंत्र विचार करणाऱ्या आणि सर्व परिस्थितीत आपल्या विचारांवर ठाम राहणाऱ्या व्यक्ती फारच दुर्मिळ होत चालल्याचं चित्र आपण आजूबाजूला पाहतो. विशेषतः सध्याच्या वैचारिक कोलांटोड्यांच्या काळामध्ये आपल्या भूमिकांवर ठाम राहणारा, सर्व दबाव झुगारून आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी ओळखला जाणारा एक कलावंत माझा कट्ट्यावर आज आपल्या भेटीला आलाय. मी नथुराम बोलतोय. या नाटकाद्वारे महाराष्ट्राला परिचित झालेले, सध्या पुरुष या नाटकाद्वारे नव्या भूमिकेमध्ये रंगमंचावर दाखल झालेले, गेली 3 दशकं अनेक चित्रपट, नाटकं आणि मालिकांमधून मनोरंजन आणि प्रबोधन करणारे, आपल्या वैचारिक आणि राजकीय भूमिकांसाठी चर्चेत असणारे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य जगभर पोहोचवण्याचा वसा घेतलेले, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा सामना करून पुन्हा आयुष्याच्या मंचावरील भूमिका जगण्यासाठी सरसावलेले आणि नुकताच दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ कलाकार शरद पोंक्षे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. शरदजी, स्वागत आहे आपलं माझा कट्ट्यावर. नमस्कार. शरदराव, एकतर अभिनंदन. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आत्ताच जाहीर झाला आहे. तो आता 24 तारखेला तो मिळेलही. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सध्या सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. तर आत्ताच्या या स्थितीबद्दल खास करून म्हणजे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड ट्रोलिंग होतं अशा कलाकारांपैकी एक तुम्ही आहात त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्याकडं काय तुम्ही सध्या काय बघता? म्हणजे एकतर पुरस्काराबद्दल काय पहिली गोष्ट, आणि नंतर म्हणजे फुलांच्या बरोबर जे काटेही वाट्याला येतात त्याच्याबद्दल काय वाटतं? काही नाही, आधी सर्वात प्रथम या माझ्या कट्ट्यावर मला पुन्हा एकदा तुम्ही बोलवलं. मला ह्याच्या आधीचा कट्टा आठवतो आहे आणि तेव्हाच माझं रूप मला आठवलं. आत्ता क्षणभर आठवून गेलं. पण काळ बदलत असतो, आपणही बदलत असतो आणि परमेश्वराचा मी आभारी आहे की त्याने पुन्हा सुदृढ अवस्थेत मला इथे आणलं आणि तुम्ही मला आज इथे बोलवलं आणि बोलायची संधी दिलीत. बरंच काही बोलायचं आहे मला या तुमच्या माध्यमातून, कारण हे माध्यम माझा कट्टा प्रचंड लोकप्रिय आहे आणि करोडो लोक ते बघतात. सध्या एक तर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मला मिळाला, आनंद झाला. तुम्ही आता म्हणालात की फुलांबरोबर काटे झेलावे लागतात, तर काटेच जास्त झेलावे लागतात. फुलं फारच कमी वाट्याला येतात. पण तरीसुद्धा असा जेव्हा एखादा मंगेशकरांच्या नावाने जेव्हा एखादा मोठा पुरस्कार आपल्याला मिळतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे कोणीतरी आपल्या सगळ्या कार्याची नोंद पण घेतं आहे आणि कोणाला तरी असं वाटतंय की या माणसाच्या पाठीवर एक शाबासकीची थाप द्यावी, त्याला एका पुरस्काराने सन्मानित करावं. त्यामुळे मंगेशकर कुटुंबाचा मी अत्यंत आभारी आहे की एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठी माझा विचार केला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आनंद होतो. असे पुरस्कार मिळाले की पुन्हा पुन्हा उभारी मिळते नवीन नवीन कामं करायची. सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते फार विषण्ण करणार आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की महाराष्ट्राने संपूर्ण भारताला मार्गदर्शन केलं, कायम देशाच्या पाठीमागं म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला. पण सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावर फार भयानक चालू आहे. आणि याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो. माझं आत्ता ना पुरुष नाटक चालू आहे. पुरुष नाटक साधारण 80-82च्या साली लिहिलं गेलेलं आहे आणि तेव्हा ते सेन्सॉर झालं. या पुरुषचं मी का सांगतोय? पुरुषवरनं मी तुमच्या महाराष्ट्राच्या सध्या परिस्थितीबद्दल बोलू शकतो. पुरुषचा जो विषय आहे तो स्त्री अत्याचार आणि ब्राह्मण दलित जाती द्वेष याच्यावर बेस हे नाटक आहे. मी गमतीनं म्हणतो आत्ता पुरुषचं स्क्रिप्ट जर मी सेन्सॉरकडे पाठवलं तर त्यातलं 75% नाटक कट होईल. इतकं सरळ सरळ संवाद आहेत त्याच्यात. म्हणजे एक ब्राह्मण कुटुंब दाखवलं आहे आणि ब्राह्मणाची एक मुलगी एका दलितावर प्रेम करते आणि तो दलित होणारा जावई जो आहे तो त्यांच्या घरी सदैव येणं जाणं असतं. ते ब्राह्मण कुटुंब अत्यंत पुरोगामी विचारांचं आहे, शिक्षक आहेत, गांधीवादी आहेत,
आणि त्यांच्यामधला जो संघर्ष दाखवला आहे, होणारा जावई आणि ते आपटे गुरुजी, ते राष्ट्रीय शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले ते कॅरेक्टर आहे. या दोघांमधला जो वैचारिक संघर्ष दाखवला आहे तो सरळ सरळ भाष्य केलेलं आहे. हे जर स्क्रिप्ट आत्ता पाठवलं असतं तर ते सेन्सॉर झालं नव्हतं. सेन्सॉर न होण्याला कारण काय दिलं असतं की हे फार भयानक नाटक आहे. ह्या नाटकामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होईल, समाजामध्ये जातीजातींमध्ये भांडणं लागतील, राडे होतील, मारामाऱ्या होतील, सगळी कायदा सुव्यवस्था बिघडून जाईल. ह्या कारणासाठी हे सेन्सॉर आत्ता झालं नसतं. नशीब आमचं की 40 वर्षापूर्वी सेन्सॉर झालं. आता मला प्रश्न पडला आहे की जर आत्ता सेन्सॉरला पाठवल्यावर ते ह्या कारणांसाठी सेन्सॉर झालं नसतं, तेव्हा सेन्सॉर झालेलं आहे. त्यामुळं आम्ही तर प्रयोग तर करतोय. बरं, प्रयोग आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करतो. सगळ्या जाती जमातीची लोक नाटकाला येतात. त्याशिवाय 700-800 माणसं प्रत्येक प्रयोगाला येतात. ती काय विशिष्ट एका ब्राह्मण समाजाची जर येत असतील नाटक बघायला तर मग नाटक साधारण 10 प्रयोगातच बंद करावं लागलं असतं. म्हणजे ज्या अर्थी या नाटकाला उदंड प्रतिसाद आहे त्या अर्थी सर्व समाजाची माणसं नाटक बघायला येतात. ती सर्व समाजाची नाटक बघत असताना नाटकातले हे सगळे संवाद ते ऐकतात, ते बघतात, त्यांना ते पटतात. त्यातलं एकही रसिक प्रेक्षक नाटक संपल्यानंतर किंवा नाटक चालू असताना असं उठून कधी विरोध करत नाही. हे आमच्याबद्दल असं कसं बोलता तुम्ही, नाटक बंद करा, असलं काहीच झालं नाही. उलट नंतर येतात, भेटतात, प्रचंड प्रेमाने आम्हाला भेटतात. काय हो, हे नाटक बंद करू नका हो, हे समाजाचा आरसा दाखवणारं नाटक आहे. सध्याचा जो महाराष्ट्राचा समाज आहे, जाती जातीमध्ये भयानक द्वेष निर्माण झालेला आहे. प्रत्येकजण एकमेकांकडे बघताना पहिलं आधी आडनाव बघतात, मग आडनावावरनं ताडतात कुठल्या जातीचं आहे. म्हणजे ही मुलाखत बघताना सुद्धा तुम्हाला सांगतो, शरद पोंक्षे कलाकार, मी जे काय बोलतोय ह्याच्यापेक्षा पोंक्षे आहे ना महाब्राह्मण आहे. मग आता हे ठरवलेलंच आहे. ज्या दिवशी तुम्ही याची जाहिरात सुरू कराल की यावेळेला कट्ट्यावर पोंक्षे, त्याच्याबरोबर खालच्या तुम्ही कॉमेंट्स बघायला सुरुवात करा, ते दनादन शिव्या. आपण माणसाकडे बघतच नाही. तो माणूस काय बोलतोय, त्यांनी काम काय करतोय त्याच्याकडे बघतच नाही. आम्ही फक्त आडनाव जात बघून शिव्या घालायला ठरवलेलं आहे. यांनी त्यांना शिव्या घालायच्या, त्यांनी त्यांना शिव्या घालायच्या. मग जर सामान्य माणसं नाटक बघताना त्यांना हे सगळं स्वीकारता येते, त्यांना कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे, मग आत्ता मी सेन्सॉरकडे पाठवल्यावर सेन्सॉरला का प्रॉब्लेम होतो? मग सेन्सॉर ह्या माणसांमध्ये मारामाऱ्या होतील या कारणासाठी हे का नाकारतात? म्हणजे प्रॉब्लेम सर्वसामान्य माणसांमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम राजकारण्यांमध्ये आहे. त्यांना हा प्रॉब्लेम क्रिएट करायचा आहे. त्यांना मारामाऱ्या लावायच्या आहेत तुमच्यामध्ये. त्यांनी माणसं नेमलेली आहेत, ती तुम्हाला मारामाऱ्या लावायच्या. पैसे देऊन माणसं सगळ्यांनी नेमलेली आहेत, सर्व गटांनी माणसं नेमलेली आहेत. त्यांना पेमेंट केलं जातं आणि त्यांच्याकडे एक एक लिस्ट, ह्या विचारसरणीच्या लोकांना ह्यांची एक यादी दिली जाते, या विचारसरणीच्या लोकांना ह्यांची कुठली पोस्ट आली की आता मी पुरुष नाटकाची जाहिरात जर केली सोशल मीडियावर तर त्याचा माझ्या मुलीचा पायलट होण्याशी काय संबंध आहे? काही नाही. माझा नवीन सिनेमा येतोय बंजारा, त्याच्या खाली काय लिहिणार? अरे स्वतःच्या पोरीला अमेरिकेला पाठव आणि बहुजनांच्या पोरांना हिंदू धर्मासाठी रस्त्यावर उतरव. पण मी कधी सांगितलंय की सगळ्यांनी रस्त्यावर उतरा? 25 वर्षाची व्याख्यानं, सगळी व्हिडिओज सगळे उपलब्ध आहेत. मी स्वतःच माझ्या राष्ट्रस्वा यूट्यूब चॅनलवर माझं प्रत्येक भाषण टाकतो. मी काय लपून टाकत नाही, मी काय एडिट करत नाही. मग प्रॉब्लेम कोणामध्ये आहे? मग प्रॉब्लेम राजकारण्यांमध्ये आहे. त्यांची दुकानं बंद होतील. मध्यंतरी एका कुठल्या तरी पॉडकास्टवर मी म्हटलं की या सगळ्या पॉलिटिशियननी जसं त्यांना पगार वाढावा म्हणून एकत्र येतात की नाही, तेव्हा सगळे एकत्र येतात. त्यांच्या आमदार खासदारांच्या फायद्याचे जे जे डिसिजन असतात तेव्हा हे सगळे 288 आणि 543 पटकन एकत्र येतात. पण जर हा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा रोग कुठला आहे तर जातीचा द्वेष. ह्याच्यासाठी आपण एकत्र येऊया का? असं का नाही सगळे एकत्र येत? बरं, सगळेजण झाडून सेक्युलर म्हणून बोंबलत असतात. सगळेच पक्ष आणि सगळेच आमदार खासदार हे पुरोगामी आहेत. चायला त्यातला प्रतिगामी तर कोणीच नाही आहे. 288 पुरोगामी आहेत तर महाराष्ट्र पुरोगामी का नाही होत? कारण त्यांना तो करायचा नाही आहे. पण हे जे प्रचंड ट्रोलिंग होतं
पण तरी तुम्ही काय ते विक्रम वेताळाच्या गोष्टीसारखं तो विक्रम काय हट्ट सोडत नाही, तसं तुम्ही काय पोस्ट करणं आणि हे सोडत नाही. सोडणार ना, कसं सोडणार हो? ह्यांना कोण विचारणार आहे? ह्यांना शून्य किंमत आहे. बरं काय त्यांचे एक एक तुम्ही अकाउंट ऐकतात ते सगळे लॉक असतात. दुसरी गोष्ट ती ओरिजिनल नावाने कधीच नसतात, काहीतरी भलतंच नाव घेतात एकदम, ते नाव वाचता पण येत नाही, अशा काहीतरी भयानक नावाने असतात आणि त्यांनामध्ये आम्हाला वेळ नाही घालवायचा आहे. मला जे काही दिलं आहे देवाने त्या सगळ्याचा उपयोग देव देश धर्मासाठी करायचा आहे. सिंपल आहे. आता या तुम्ही मगाशी ओळख करून देताना म्हणाले की कॅन्सरसारख्या दुर्धर रोगातनं बाहेर आले आणि पुन्हा उभे राहिले. ते पुन्हा उभे राहिलेत ना, ते काहीतरी योजना असेल त्याच्या पाठीमागं पुन्हा जगवण्याची मला परमेश्वराची, की आता तुला देतोय जन्म पुन्हा, जरा समाजासाठी काम कर. पण म्हणजे जेव्हा एखादी भूमिका घेऊन आपण जातो आणि जेव्हा ती खूप प्रचलित जो विचारधारा आहे त्याच्या विपरीत असते, तर त्याच्यामुळं जर प्रॉब्लेम होऊ शकतात असं जर स्थिती असेल तर त्यावेळेला काय विचार करतो की म्हणजे त्यानं प्रॉब्लेम झाले तरी चालतील पण हे मला सांगितलं पाहिजे, मी सांगणार नाही. विचार करावा लागतो ना, कधी कधी थांबायची पण धोरण घेतलं पाहिजे. नको आता ही वेळ नाही आहे. मी मागं एकदा असंच आणि म्हणजे गंमत म्हणून सांगतो, मागं एकदा ना मी असंच दणादणा सगळीकडनं काही बातम्या कानावर आल्या आणि मी एकदम पटकन पोस्ट करून टाकली काहीतरी, आणि 2 दिवसानंतर कळलं की रिॲलिटी खूप वेगळी आहे. मी पटकन डिलीट केलं ते, आणि त्या दिवशी मी ठरवलं की कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर घाईघाईत करायची नाही. आधी ती बातमी समजून घेतली पाहिजे. कितीतरी चॅनलवाले बातम्यावाले मला फोन करतात की तुमची बाईट द्या, तर मी त्यांना म्हणतो मी नाही देणार बाईट, कारण मला ना काय झालं ते माहीत नाही आहे. तेव्हा त्याच्यावर चॅनलवाल्यांचं मला असं की आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, तो बघा आणि बाईट द्या. त्याच्यावर मी त्यांना म्हणतो तुम्ही जो व्हिडिओ पाठवता तो एक तर पूर्ण नाही पाठवणार, त्यातला थोडासा भाग पाठवणार. माझ्या व्याख्यानांचं कधी कधी वाटोळं करतात ना, माझी जी व्याख्यानं असतात त्याच्यामधलं काही काही भयंकर वाटोळं करतात. आता मी सावरकरांचे विचार मांडतो, तर सावरकर काय म्हणतात ते मी सांगतो ना. तर सावरकर असं एका मी संभाजीनगरला भाषण केलं होतं, त्याच्यामध्ये मी म्हटलं की सावरकर असं म्हणायचे की मी मनुष्य जात मानतो, माणुसकी धर्म मानतो आणि पृथ्वी राष्ट्र मानतो. हे माझं अंतिम ध्येय आहे, हे मला साध्य करायचं आहे. मी कधी समोर जातो ते एक माणूस म्हणून जातो, पण मी माणूस म्हणून ओळख करून दिल्यानंतर तो जर म्हणत असेल की मी मात्र मुसलमान आहे, मी शीख आहे, मी मराठा आहे, मी अमुक आहे, मग नाईलाजानी मला मग माझं जाणवं दाखवावं लागतं. नाईलाजानी. आता याच्या आधीचं जे मी सगळं बोललो हे जर तुम्ही दाखवलं नाही आणि फक्त तेवढंच वाक्य दाखवलं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड राडा होतो. मग त्याच्यावर सगळेजण रिॲक्ट होतात. ते हे बघतच नाही कोणी की ह्याच्या आधी काहीतरी बोलला असेल ना, तो कशाच्या अनुषंगाने बोललं गेलं आहे, कुठल्या संदर्भात बोललं गेलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे ना. सगळेच महापुरुष आपले, सगळ्या महापुरुषांबद्दल पण असंच आहे, त्यांचे त्या त्या काळातले संदर्भ वेगवेगळे असतात. हो, फुल्यांच्या काळातला संदर्भ वेगळा असेल, आंबेडकर साहेबांच्या काळातला संदर्भ, सावरकरांच्या काळातला संदर्भ. एक तर आपण सगळे ना आत्ता जन्माला आलो आहे, हे गेल्या 40-50 वर्षात जन्माला आलेली माणसं आहोत आपण. स्वतंत्र भारतात सुखेने व सुरक्षित घरात जन्माला आलेले आहोत. आपल्याला ना पोलिसांचा दंडा पडला आहे कधी, ना कधी जेल जावं लागलं आहे, काही माहीत नाही आपल्याला. आपण आत्ता बसून ठरवणार. तेव्हा सावरकर चुकले होते, त्यांनी माफीनामा लिहिला, गांधींनी असं केलं, आंबेडकरांनी तसं केलं, फुल्यांनी तसं केलं. काय माहिती तुम्हाला तेव्हाची परिस्थिती नको माहिती. 1000 वर्षापूर्वी काहीतरी एक ग्रंथ आहे, सावरकरांचं खूप छान वाक्य आहे, कुठलाच ग्रंथ चुकीचा नसतो, कारण तो ग्रंथ त्या काळानुसार लिहिला गेलेला असतो. ग्रंथ अपडेट होत नाहीत, ते लिहिला गेला. रामायण बदलू शकत नाही तुम्ही, महाभारत बदलू शकत नाही, मनुस्मृती बदलू नाही शकत. मग बदलू काय शकता? मोबाईल, घड्याळ, कारण ही टेक्नॉलॉजी आहे, हे तंत्रज्ञान आहे, हे विज्ञान आहे, हे सदैव अपडेट होत असतं. अशी घड्याळं पूर्वी नव्हती, आता घड्याळ असं आलं. पहिला आला तो मोबाईल असा नव्हता, टेलिफोन असा नव्हता, सगळं बदललं. मग टेक्नॉलॉजी जी बदलते, जी अपडेट होत असते, ते आहे विज्ञान. मग विज्ञान हा तुमचा धर्म व्हायला पाहिजे. हे सावरकर आहेत. हो, माहितीच नाही कोणाला. आणि आपण सगळ्या महापुरुषांचं चांगलं घ्यावं ना. महापुरुष आहेत ना ते, शेवटी महादेव नाही ना म्हणत आपण कुठल्याही महापुरुषाला. मी म्हणतो काय महापुरुष आहे. टिळक फार मोठे, सावरकर फार मोठे, गांधीजी फार मोठे. आज मी नथुराम गोडसे जवळ घ्या, मी कधी गांधीजींना शिव्या नाही घातल्यात. मी कुठल्याही असंस्कृत शब्दात कधीच बोललो नाही आहे.
हां, मला त्यांचं जे पटत नाही ते नाही पटत, ते सुसंस्कृतपणे मी सांगू शकतो, मला हे नाही पटत. त्यांचा जो पराकोटीचा मुस्लिम लांगुलं चालन किंवा त्यांनी जी खिलाफत आंदोलनाला सपोर्ट केला तो आपल्याला नाही पटला, तर ते नाही पटलं म्हणू शकतो ना आपण. नाही पोंक्षेजी, मला सॉरी मी थांबवते. तुम्ही हे आज बोलताय की कुठल्याही महापुरुषाचा विरोध नाही, पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षात जे महाराष्ट्रात झालं आहे त्यामुळे आज परिस्थिती अशी आली आहे की एक तर मी सावरकर भक्त असू शकते किंवा मी गांधीवादी असू शकते किंवा मला आंबेडकरांचा आदर असू शकतो. ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रात आली आहे. मला एकाच वेळी सगळे महापुरुष उत्तम आहेत, त्यांनी केलेलं काम उत्तम आहे, ही परिस्थितीच उरली नाही. आणि त्याला कुठेतरी म्हणजे जेव्हा आपण टोकाचा प्रत्येकच महापुरुषाबद्दल घेतो त्या परिस्थितीला सगळे जबाबदार आहेत ना. हो, प्रश्नच नाहीये काही. आणि हे झालंय हे मी माझ्या सगळ्या व्याख्यानामध्ये सांगत असतो माहितीये का, कुठल्याही महापुरुषाला शिव्या देणं बंद करा. इतिहास काढायला गेलं ना तर प्रत्येकामध्येच काय ना काहीतरी उणिवा दिसतील तुम्हाला. कोणी माणसं आहेत शेवटी. लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, गांधीजी असतील, आंबेडकर असतील, फुले असतील, सगळे महापुरुष ही माणसं आहेत, पण उत्तुंग माणसं आहेत. म्हणजे आपण त्यांच्या नखाला पण उपुरणार नाही, इतके छोटे क्षुद्र आहोत आपण. इतकी मोठी माणसं आहेत की त्यांच्या एका शब्दावर कोटी माणसं त्यांच्या पाठीशी उभी राहतात. एवढी ताकद आहे त्यांच्या. माझ्या घरातली माणसं नाही आहेत माझ्या पाठीशी, पण ती माणसं आहेत. काहीतरी चुकत असतील, काहीतरी त्या काळात त्यांनी काहीतरी त्या परिस्थितीनुसार एखादं विधान केलं असेल, ते विधान तेवढंच मधलं काढायचं आणि आता बघा तुमचे सावरकर कसे बोलतात, बघा तुमचे फुले, असं नाही होऊ शकत हो. म्हणून मला काय म्हणायचं आहे की सगळंच आपण ना महापुरुषांमधलं जे चांगलं आहे ते घेऊन आपण पुढे जाणं हा आत्ताच्या ही काळाची गरज आहे. पण हे टोकदारपणाने सांगणं ही गरज आहे ना. मी सांगतो का, मी सांगतो की ते शिव्याच देतात मला. पण प्रॉब्लेम काय येतो म्हणजे हे का होऊ शकत नाही असं वाटतं. हे होत नाही, राजकारण्यांना नकोय ते. हे पॉलिटिशियन करू शकत नाही, त्यांच्या हातात ताकद आहे, त्यांना त्याच्यासाठी निवडून दिलंय. मी अभिनय करतो, माझं मूळ पोट अभिनेता आहे. मी आधी नाटकाचे प्रयोग करणार, दौरे करणार, सिनेमाचं शूटिंग करणार, त्यातनं कधीतरी वेळ मिळतो तेव्हा मी तो एक व्हिडिओ करतो आणि माझ्या राष्ट्रायस्वावर टाकतो. अपॉइंट केलेत ना आमदार खासदार 24/7 लोकप्रतिनिधी म्हणतो ना आपण, म्हणून तर त्यांना आपल्या टॅक्समधनं त्यांना पगार देतात. त्यांच्या गाड्यांचं डिझेल आपण भरतो ना ते. त्यांना सगळ्या फॅसिलिटी आहेत, त्यांना काय ते लॅपटॉप आहे, त्यांना 2 PA चे पैसे द्यायला आम्ही देतो. मग ही त्यांची जबाबदारी आहे की नाही, आपापल्या मतदारसंघात जाऊन हे सगळं संपवणं. हे आपल्या लोकांना जे जमतात त्यांचे भाषणं ऐकायला हजारोनी, त्यांना हे सांगणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांचे फॉलोअर्स आहेत. शरद पवारला कोण विचारतोय? 13 कोटीचा महाराष्ट्र आहे. आत्ता 162K फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर झालेत. किती? 13 कोटीमधले 162K. म्हणजे माझं ऐकणारे किती आहेत? हे राजकारण्यांची जबाबदारी आहे. कसं आहे की फक्त राजकारण्यांना काय दोष देणार, राजकारण्यांना निवडून देणारे जे आहेत ते इक्वली जबाबदार आहेत ना. तेही निवडताना जात करणारा जो तुम्हाला काहीतरी आमिष दाखवतो, दारूच्या बाटल्या आणि मटणाच्या पार्ट्या, किंवा सोसायटींची तुमची बिलं भरणारे, किंवा बिल्डिंगा रंगवून देणाऱ्यांना, किंवा सोसायट्यांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करून दिले, बाग दिले म्हणून मत देणारे लोक आहेत ना समाजामध्ये. कारण ते म्हणजे परत सगळं आपण येणार शिक्षणावर नाही, सुशिक्षित करणं, सुसंस्कृत करणं. नाही, असं आहे समाजाला ही जी वृत्ती आहे, ही समाजाची जी वृत्ती आहे आजची, की त्यांना जबाबदाऱ्या कुठल्याच नकोयत घ्यायला, त्यांना सगळं जितकं मिळेल तितकं फुकट हवंय, आणि नंतर सगळ्यांना अक्कलही शिकवायची आहे. फुकट नकोच द्यायला, काहीच फुकट देता कामा नये. तर त्यामुळं जे लोक हे सगळं फुकट घेऊन एका मतासाठी या पद्धतीनं गुलाम होणारे जे लोक आहेत, तर ते अशाच लोकांना निवडून देतील, किंवा जे अशा पद्धतीचं राजकारण करतायत त्यांना तुमची किंमत कळून चुकली आहे, की तुम्हाला तुमची लायकी काय आहे, काय दिलं की तुम्ही मतं देता मुकाट, हे त्यांना माहिती आहे. तर त्यामुळं ज्यांनी अशा पद्धतीनं मतं घेतली ते त्यांचं पद, त्यांची सत्ता टिकवण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते करत राहतील. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यांच्या अँगलनी तो बरोबर आहे, त्यांना त्यांचा धंदा करायचा आहे. पण हा मुळात धंदा नाही आहे ना, हा बिझनेस नाही आहे. सगळ्या कॉर्पोरेट राजकारण्यांना दोष नाही देता येणार, समाज जास्त जबाबदार आहे ना. अशा राजकारण्यांना समाजाला बनवलं पण त्यांनीच ना तसं.
तसं बनवलं पण गेलं ना. आता मला सांगा, ही बहिणी वगैरे आपल्या ज्या लाडकी बहीण लाडका भाऊ अशा ज्या योजना असतात, असा का नाही विचार करत कुठला राजकीय पुढारी की लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी आजी असं करण्यापेक्षा लाडका गरीब असं का नाही करावं? की या महाराष्ट्रामध्ये एक ठराविक वर्षाला ज्यांचं उत्पन्न आहे त्याच्या खाली जे आहेत ते सगळे माझे लाडके आहेत. तिथे जाती धर्माचा संबंध येत नाही. त्यांना मी सगळं फुकट शिकवेन, शासनातर्फे सगळं फुकट शिकवलं जाईल. अशा का नाही योजना आहेत? बरं, प्रॅक्टिकली कोण विचारच करत नाहीत की एवढे पैसे आयुष्यभर देऊ शकतो का आपण फुकट? असं कशासाठी फुकट द्यायचं? फुकट कशाला द्यायचं? आता या बेरोजगार आहेत, तर यांना बोलवा आणि त्यांना विचारा तुम्ही काय करू शकता, मला सांगा. तुम्ही ह्यातली सगळी एवढी कामं आहे, ह्यातलं कुठलं काम तुम्ही करू शकता? शरदजी, खूपच मनाला भावतंय असं मतदार म्हणून मला वाटतंय की तुम्ही बोलताय. तुम्ही स्वतः एका राजकीय पक्षाशी निगडीत आहात, त्याचं नाव आहे शिवसेना, जी शिंदेच्या नेतृत्वाखाली. मला हाच मुद्दा म्हणायचा आहे. तुम्ही मनसेच्या व्यासपीठावर जेवून भाषण केलं ना मी. आता तुमची त्या क्षणी आता तुमची राजकीय भूमिका काय आहे? तुम्ही शिवसेनेत आहात? नाही, आता मला पाठिंबा देताय? मला कुठेच नाही जायचं, कुठल्याच पक्षाशी मला निगडीत व्हायचंच नाही. मी कंटाळलो. का नाही हो, सगळं काय फार वाईट परिस्थिती. काय परिस्थिती वाईट आहे म्हणजे? काहीच नाही. काही म्हणजे आपण त्या पक्षाचे आहोत आणि त्या पक्षात का जाण्याचं कारण काय? मला काय राजकारणात जायचं नाही, मला काय पक्षात जाऊन पैसे नाही कमवायचे. मग मी पक्षाशी निगडीत का असतो? तर एक संघटना पाठीशी उभी असली ना की कामं होतात सामान्यांची. तर अशी काही सामान्यांची कामं, उदाहरण तुम्हाला एक सिंपल सांगतो. 2015 पासून मी एक लढाई लढतोय. अत्रे रंगमंदिर कल्याण, अत्रे रंगमंदिर कल्याणच्या सर्व जे कामगार काम करणारे आहेत, म्हणजे कर्टन देणारा, तिथला साऊंड सिस्टीमवाला, तिथले डोअर कीपर, तिथला तिकीट बुकिंगवाला, हे असे जवळजवळ 15 माणसं आहेत. तर या 15 माणसांना कॉन्ट्रॅक्टरच्या बेसवर त्यांना आणलेलं आहे. ते 12 वर्ष कोण 15 वर्ष काम करत आहेत. आता मी विचार काय करतो, मी जर एका पक्षाचा उपनेता आहे, एवढं मोठं पद दिलं आहे मला, तर मी डायरेक्ट पक्षश्रेष्ठींशी बोलू शकतो. माझ्या पक्षाचा मंत्री आहे तर मी डायरेक्ट त्याच्याशी जाऊन बोलू शकतो. तर मी जाऊन बोललो सगळ्यांशी. तेव्हा शिवसेना फुटलेली नव्हती, तेव्हा एकच होती. त्यावेळेला मी कितीतरी वेळा जाऊन हे प्रश्न मांडलेत की बाबा ह्या सगळ्यांना म्हणजे काय गंमत सांगतो की मी हे फोटो काढून पाठवलेत. 15 नावं आहेत रजिस्टरवर, 15 नावं आहेत. ज्या 15 माणसांना पगार दिला जातोय कल्याण अत्रे रंगमंदिर, ऍक्च्युअली माणसं 9च काम करतायत. 6 माणसांची नुसतीच नावं आहेत. ही माणसंच अस्तित्वात नाहीत. हा 15 माणसांचा पगार घेतो कोण? म्युन्सिपाल्टीकडनं तो कॉन्ट्रॅक्टर घेतो. तो कॉन्ट्रॅक्टर त्याचा मधला हप्ता काढून ह्या लोकांना 8 आणि 10 हजार पगार देतो. ह्याच्यासाठी जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा मी खूप लढलो. मी जाऊन घेतलं, मी पत्रकार परिषदा घेतला, काही फरक पडला नाही. बरं, कल्याण अत्रे रंगमंदिर आमच्या शिंदे साहेबांकडे आहे. मी शिंदे साहेबांना अनेक वेळेला सांगून झालं, पुढं काहीच झालं नाही. आज तागायत झालं नाही. 15 ते 25 ती माणसं कॉन्ट्रॅक्ट बेसवरच आहेत. मग जर मी का गेलो पक्षामध्ये की पक्षाची एक ताकद असते, वेगळी असते ताकद. ती एकटे खांडेकर एकटे पोंक्षे नाही काय करू शकत. पण खांडेकर जेव्हा ABP माझाचे संपादक म्हणून जातात ना, तेव्हा तुमच्या शब्दाला व्हॅल्यू येते, जी फक्त खांडेकर नावाच्या माणसाला व्हॅल्यू नाही. एक शरद पोंक्षे अभिनेते किंवा शिवसेनेचे उपनेते यांच्या पाठीमागे एक पक्ष आहे म्हणून जी व्हॅल्यू आहे ना, म्हणून मी जेव्हा एखाद्या कलेक्टरकडे जातो ना किंवा एखाद्या आयुक्ताकडे, तेव्हा त्याला व्हॅल्यू आहे. मला पटकन आत बोलवलं जातं. एक बेस्ट कामगार शरद पोंक्षे, याला कोण कुत्र विचारत नाही. म्हणून मी पक्षाशी निगडीत होतो. पण 15 ते 25 मध्ये एकच प्रॉब्लेम घेऊन मी लढतोय, याला तोही सॉल्व्ह होत नाही. मग मी कशाला राहायचं? मला आता नको आहे काही. पण हे कारण हे बरं आहे, समाजामध्ये जावं, सावरकर विचार मांडावे. जे काय मी आता विचार सांगितले हेच तुम्ही म्हणाल की छान वाटते, हे लोकांमध्ये मांडावं, सर्वसामान्यांना शहाणं करावं, त्यांना सांगावं की या राजकारणापासून दूर राहा, तुम्ही तुमच्यामध्ये भांडणं बंद करा, आपण सगळे माणसं आहोत, आपण सगळे एकाच जातीचे आहोत, जे सावरकरांचं स्वप्न आहे.
माझं अंतिम ध्येय काय आहे? सावरकर म्हणाले मनुष्यजात, माणुसकी धर्म आणि पृथ्वी राष्ट्र. भारत राष्ट्र नाही, पृथ्वी राष्ट्र. म्हणजे केवढं व्यापक स्वप्न आहे आज माणसाचं. हे सावरकर मला पोचवायचे. हिंदू 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 म्हणतात सगळेजण. चायला हिंदू म्हणजे कुणाला माहिती आहे हिंदू म्हणजे? व्हॉट इज हिंदू? कुणालाही माहीत नाही काय हिंदू म्हणजे. पण मग असं असतानाही ज्या तुमच्या सोशल मीडियावरच्या भूमिका असतात त्यातून तर असा म्हणजे ते वाचलं की आम्हाला असं वाटतं की ते प्रखर हिंदुत्ववादी किंवा जातीचा अभिमान बाळगणारे, बरोबर बोलला. आता प्रखर हिंदू आहे म्हणून फार चांगला प्रश्न विचारला. प्रखर हिंदुत्ववाद म्हणजेच प्रखर मानवतावाद आहे. मी एक कट्टर हिंदू आहे म्हणजेच मी कट्टर मनुष्य आहे, चांगला माणूस आहे. माझ्या तात्यारावांनी मला जी हिंदुत्वाची व्याख्या सांगितली ना, मी अगदी स्पष्ट सांगतो, धर्माची जी ब्युटिफुल व्याख्या आहे ना, ही मी जेव्हा जेव्हा जिथे जिथे सांगतो ना, लोक अचंबित होत. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही पाहिलंच नाही कधी. अगदी सिंपल 2-3 उदाहरणं सांगतो, फार वेळ नाही घेत. निसर्गाने, परमेश्वराने, परमात्म्याने, ते तुम्ही काय नाव द्यायचं ते द्या, पण तुम्ही हे मान्य करताना हे कोणीतरी निर्माण केलं आहे. ही जी सृष्टी आहे, दगड धोंडे, नाले, माणसं, जनावरं, पक्षी, पशु, नद्या, नाले, समुद्र, कोणीतरी निर्माण केलं. कोणीतरी एक आहे निर्माता, त्याला तुम्ही काही नाव द्या, मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. त्यांनी निर्माण करताना प्रत्येकाला एक गुणधर्म बहाल केला आहे. दगडाला सुद्धा एक गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे? कोणीतरी हलवल्याशिवाय तो हलत नाही. दगड जर 5000 वर्षात कोणी हलवला नाही तर तो अजिबात हलत नाही. तो उंच, अरे कोणीतरी हलवलं का नाही असं विचारायला पण येत नाही. तो तसाच पडून राहतो. त्याला कोणीतरी उचलून फेकतो. नदीच्या प्रवाहाबरोबर तो ढकलला जातो. वनस्पती ढकलतात, पशु पक्षी कोणी जेवढं ढकलतात तेवढं. हा त्याचा निर्मात्याने, ज्याने निर्मिती केली त्या दगडाची, त्या दगडाला एक गुणधर्म बहाल केला आहे. ह्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा त्याचा धर्म आहे. इथे धर्म येतो, रिलिजन म्हणजे धर्म नाही, ते भाषेचा प्रॉब्लेम आहे. तो धर्म या शब्दात जे सर्व गुणधर्माचं 100% पालन करणं ह्याला धर्म म्हणतात. पशुपक्ष्यांना दिलाय, नदीला दिलाय. नदी उगम पावल्यानंतर तुम्ही किती अडथळे आणा, जगातली एक नदी मला दाखवा जी मध्ये थांबत नाही. ती डोंगर, दऱ्या, पर्वत येऊ दे, त्याच्यावरती मात करून सागराला जाऊन मिळणारच. ती थांबत नाही. हा तिचा गुणधर्म आहे. आणि वाहत असताना उगमापासून सागराच्या मिलनापर्यंत सर्व सजीव प्राण्यांना पाणी म्हणजे जीवन देणं हा तिचा धर्म आहे, हा गुणधर्म आहे. आणि या गुणधर्माचं 100% ती पालन करते. म्हणून पाकिस्तानात आता सिंधू पाकिस्तानात वाहते म्हणून आपण ती मुस्लिम नदी म्हणतो का? नाही. अमेरिकेतल्या नदीला आपण ख्रिस्ती नदी म्हणतो का? नाही. भारतातल्या नद्यांना हिंदू नदी म्हणतो का? नाही. असंच अग्नीला एक गुणधर्म आहे. त्याच्या जवळ जाऊन बसला तर ऊब मिळते. आता खूप थंडी वाढली म्हणून आपण असा नाही विचार करत चायला अग्नीत बसूया की म्हणजे एकदमच थंडी गायब होईल. नाही, आपल्याला माहिती आहे अग्नीत बसलं की जळणार. हा त्याचा गुणधर्म आहे. आणि त्या गुणधर्माचं अग्नी 100% पालन करतो. पाकिस्तानात पेटलेली अग्नी तो मुस्लिम अग्नी नसतो, तो फक्त अग्नी असतो. अफगाणिस्तानातला पण फक्त अग्नी असतो, भारतातला पण अग्नी असतो आणि अमेरिकेतला पण फक्त अग्नी असतो. हा अग्नी हा त्याच्या गुणधर्माचं तो 100% पालन करतो. असाच माणसाला पण जन्मजात परमेश्वराने, त्या ईश्वराने, मी ईश्वर मानतो म्हणून मी ईश्वर म्हणतो, एक गुणधर्म दिला आहे. समोरच्या माणसाशी, पशूंशी, पक्ष्यांशी, नद्यांशी, नाल्यांशी, दगडाशी, धोंड्याशी प्रेमानं आणि माणुसकीने वागणं. आणि या माणुसकी धर्माला मी हिंदू धर्म म्हणतो. आणि म्हणून मी प्रखर हिंदुत्ववादी आहे. पण आता जेव्हा मी असा प्रखर हिंदुत्ववादी असतो तेव्हा मी कोणाचं नुकसान करूच शकत नाही. इम्पॉसिबल. नाही, पण असं की असं कोणत्या धर्मानं म्हटलंय की असं करू नका? सगळे अनेक धर्म आहेत. सगळ्या धर्मांनी म्हटले की प्रेमानं वागा. मग तरी सुद्धा मग एवढे राडे का चाललेत? प्रश्न असा आहे कुठलाही मग इस्लामिक स्टेट शांत का नाही आहे? प्रश्न असा की धर्म जेव्हाही झाले तेव्हा सगळ्या धर्मांनी की तुम्ही प्रेमानं वागा, माणसाशी माणसासारखं वागा. आता ऐका ना, हा जो मी धर्म जो सांगतोय ना, या धर्माला संस्थापक नाही हो दादा. ह्या धर्माला रूल नाही आहेत. ह्या धर्माला कुठली घटना नाही. ह्या धर्माला कुठलं संविधान नाही. ह्या धर्मामध्ये तुम्ही 3 घंटा वाजवल्या देवाळात जाऊन तरच तुम्ही हिंदू, काहीच नाही आहे. हो, सगळ्यात ब्युटिफुल काय माहिती आहे? 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. अशी कुठल्या धर्मात आहे? कारण ते धर्म नाही आहेत. मला परत तेच सांगायचं आहे.
धर्म नाही आहे, धर्म फार वेगळा आहे. धर्म म्हणजे निसर्गाने दिलेल्या गुणधर्माचं पालन, याला धर्म म्हणतात. म्हणून ते रिलिजन आणि धर्मामध्ये हा जो डिफरन्स आहे. आता असं आहे की म्हणजे हिंदू धर्माचं पण अर्थ न समजता लोक स्वतःला हिंदुत्व करतायत ना, गोंधळ झालेलाच आहे ना. म्हणून तर ते म्हणतात ना सगळे पक्ष की बीजेपीने आम्हाला हिंदुत्व शिकू नये, हे म्हणतात त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये. बेसिक हिंदूच माहीत नाही कोणाला. मी द्वेष माझ्या नसतच नाही आहे. मी कधी कुठल्या हिंदू राजाने एक मशीद पाडून देऊळ बांधलंय, एक उदाहरण आहे असं नाही. देऊळ पाडून मशीद बांधले, ती मशीद पाडून देऊळ बांधलं, परत पूर्व देऊळ आणलं, हा भाग वेगळा. पण गेलो मी आणि माझा सिद्ध असे करण्यासाठी एक चर्च पाडून टाकलं. माझे जबरदस्तीने मी कोणाला तरी बंदूक लावली आणि हिंदू म्हणून त्याचं कन्व्हर्शन केलं, कधीच नाही. आम्ही शस्त्र तेव्हाच हातात घेतले, रामापासून कृष्णापासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळे इतिहास काढून बघा. शस्त्र हिंदूंनी तेव्हाच हातात घेतले जेव्हा परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी. धर्मच माहीत नाही आम्हाला. खूप वाईट वाटतं आणि मी सदैव हेच प्रयत्न करतोय माझ्या व्याख्यानांमधून, सतत हेच सांगण्याचा प्रयत्न. पण तो आत्ताचा जो मुद्दा होता की काही वेळेला जेव्हा सोशल मीडियावर भूमिका घेतल्या जातात तर त्याच्यामधून एक प्रकारचं ब्रँडिंग करणं सोपं जातं किंवा ते व्हावं असाही हेतू आहे की काय असं वाटावाशी स्थिती असते. तर आता जर तुमच्या पोस्टमधून जर तुमचं ब्राह्मण्यत्व येतं ना, तर ते त्याची मग जर म्हणजे माणूस हा माझा काय धर्म आहे, मनुष्यत्व हा माझी हे असेल, तर मग त्याच्यात का अडकावं कोणी? अहो, बंजाराच्या पोस्टवर तुझ्या मुलीला अमेरिकेला पाठवतो असं म्हणणारा जो माणूस आहे त्याच्याकडनं मी कशी अपेक्षा करणार की त्यांनी माझं पूर्ण व्याख्यान ऐकावं आधी? तो ऐकतच नाही, त्यांना ऐकायचंच नाही आहे. त्यांना टार्गेट दिलेलं आहे, ते सगळे पेड आहेत, ते एक विशिष्ट ग्रुप आहे, तो तेवढीच लोकं येतात. खांडेकर मला कधी ट्रोल करत नाही. तुम्ही इथे बसलेल्यांपैकी कोणी मला कधी ट्रोल केलेलं नाही. सगळंच काय माझं तुम्हाला पटत असेल असंही नाही, पण ट्रोल नाही करत. किंवा माझ्या पोस्टकडं एक ब्राह्मण पोस्ट करतोय असं तुम्ही कधीच कोणी बघत नाही. नाही, म्हणजे प्रश्न थोडासा वेगळा आहे पक्षाची. तुम्हाला येणारे रिएक्शन वेगळ्या, तुमच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधनं जे प्रतीत होतं, जे हे होतं की दरवेळी की तुम्ही ब्राह्मण आहात किंवा तुम्ही हिंदुत्ववादी आहात हे सूचित हिंदुत्ववादी आहे मी आता तुमच्या चॅनलवर जाहीरपणे गरज का पडते, एवढाच मुद्दा आहे. नाही, ब्राह्मण असं मी कधी म्हणतच नाही. नाही, त्या पोस्ट ब्राह्मण म्हणून कधी पोस्ट नाही करत. बघणाऱ्यांची नजर ब्राह्मण म्हणून बघतात, त्याला मी नाही काय करू शकत. मी काय करणार सांग. पण हे का होतं, म्हणजे हे सुसायडल नेचर आहे समाजाचं असं वाटतं नाही, निर्माण झालं हे सगळं की फक्त पॉलिटिशियन लोकांनी, राजकारणीच फक्त IQ असणारा एक वर्ग आहे, बाकी सगळे लो IQ असणारे आणि गुलामीची मानसिकता असणारे, सुसायडल असं चित्र दिसतंय. त्याच्यामुळे हे असं होत चाललंय का? म्हणूनच माझं परत म्हणणं तिथेच आहे की हे सगळं करण्यासाठी म्हणून एक काही माणसं नेमलेत, त्यांना आम्ही पगार देतो हे काम करायला. आम्ही नाही करू शकत आहे. म्हणूनच ते 288 लोक कशाला बसवलेत? तेवढंच करायचं आहे त्यांना, दुसरं नाही काय करायचं आहे. 24/7 हेच करायचं आहे. मग त्यांनी हा सगळा विचार केला पाहिजे की कशा शाळांमध्ये काय शिकवलं पाहिजे की मुलं लहानपणापासूनच असा चांगला विचार करतील. का नाही आमच्याकडे ज्ञानेश्वरांना शिकवलं जात? का नाही आम्हाला तुकाराम महाराज शिकवले जात? मी 2 नावं कशासाठी घेतली सांगतो. ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त दिलं तर आम्ही मुलांना सामावून घेऊ असं म्हटलं त्या कुठल्या ब्रह्मवृंदानी, बरोबर आहे. त्यांनी बिचाऱ्यांनी प्रायश्चित्त घेतलं, ते परत झाले का तसे? त्यांनी सामावून घेतलंच नाही. आता सामावून घेतलं नाही, माझे आईवडील हिरावून घेतलेत असं म्हटल्यानंतर खरं तर पहिली डी गँग तेव्हा व्हायला पाहिजे ती, कारण ज्ञानेश्वरांचं स्पेलिंग डी नाही होतं म्हणून. आता ह्याच्यावर आणि कोणाला चिडू बिडू नका बाबा, मी वेगळ्या अँगलनी बोलतोय. तर तेव्हा ज्ञानेश्वरांनी आणि त्यांच्या भावाने काय विचार करायला पाहिजे? चायला या लोकांनी माझ्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं आणि आम्हाला घेतलं नाही, फसवलं आम्हाला. आता कुणाच्याच आईवडिलांना आम्ही ठेवणार नाही. असं एक स्वाभाविक प्रतिक्रिया काय असते? तुम्ही माझं चोरलं, मी तुमचं चोरणार, की शिव्याला शिवी देणार, मारायला जाणार. तसं त्यांनी ॲक्च्युली ती पहिली डी गँग बनायला पाहिजे होती. उलटं झालं. काय झालं? त्या ज्ञानेश्वरांनी ज्यांची आई हिरावून घेतली तो ज्ञानेश्वर लहानपणी सगळ्या समाजाची माऊली झाला. हे आम्हाला 1ली ते 4थी का नाही शिकवत?
मनाचे श्लोक का नाही शिकवत? का नाही संत तुकाराम महाराज आम्हाला शिकवत? एक गडगंज श्रीमंत होता ना, एका सावकाराचा मुलगा होता, पण त्याला बघवलं नाही. सगळा तो आसपासच्या 4 गावामध्ये पंचक्रोशीमध्ये पडलेला दुष्काळ, तडफडणारी माणसं, जनावरे, सगळं नाही, आणि मी एकटाच सगळं धनधान्य चायला घेऊन बसलो. का? तर मी सावकार आहे. कुठेतरी काहीतरी मी माझ्या आईवडिला सावकारकी म्हणजे नकळतपणे फसवणूकच आहे ना ती एक प्रकारची, आणि मला नाही सहन होत. आणि मग तुकाराम महाराजांनी काय केलं, सगळं दालनं ओपन करून टाकली, आणि एका रात्रीत तेव्हाचे करोडपती तुकाराम बोल्लोबा आंबिले नावाचा एक माणूस एका रात्रीत रस्त्यावर आला म्हणून त्याची 700 वर्षांनी पालखी निघते आणि वारी निघते, आणि तिथून त्याचा प्रवास तुकाराम बोल्लोबा आंबिले सावकाराचा मुलगा ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज असं होण्याचा प्रवास सुरू झाला. हे जर तुम्हाला 1ली ते 10वीमध्ये शिकवलं तर तुम्हाला ना सगळ्यात महत्त्वाचं काय कळेल माहिती आहे की साठवणं, धनधान्य साठवणं याच्यामध्ये श्रीमंती नाही आहे, सर्वांना देण्यामध्ये श्रीमंती आहे. माणसं असा समाज घडवायचा आहे आपल्याला, म्हणजे सगळं पुन्हा तुमच्या शिक्षण व्यवस्थेवर येऊन थांबतं. आता आपण पुढच्या विषयाकडे येऊ, पुरुषच्या बद्दल. मध्यंतरी मी असं वाचलं की नाटक करताना तुम्हाला एकदम ब्लँक व्हायला झाला आणि तो प्रयोग थांबवायला लागला, असं म्हणजे काय 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 त्याच्याबद्दल? आता हो, काय म्हणजे तो माझ्या आयुष्यातला अत्यंत दुर्दैवी क्षण होता की मी. कुठे होतं नाटक ते? बालगंधर्वला. अच्छा. हां, काय झालं, मुंबईत रात्रीचा प्रयोग, प्रवास म्हणजे 2:30-3ला आम्ही मुंबईतनं निघालो, सकाळी पोचलो, लगेच 12चा प्रयोग, असं आम्ही एकदा पूर्ण केलं. पुन्हा रात्रीचा प्रयोग केला, पुन्हा प्रवास केला, पुन्हा 12चा प्रयोग केला. सलग जवळजवळ 3 दिवस मी झोपलोच नाही, आणि ते न झोपण्याचा तो परिणाम होता की जे डॉक्टरांना आम्ही प्रेक्षागृहातनं बोलवलं ते म्हणाले घाबरू नका, ह्याला काहीतरी शब्द आहे तो मेडिकल, मला नाही माहिती, तर तो आलेला आहे. तो मेंदू कधीतरी सांगतो की आता मी गप्प बसतो, मी काहीच काम नाही करणार, तुमचं काम करणं बंद झालं. कुठल्याही नटासाठीच हे दुःस्वप्न म्हणजे भीषण आहे हे. हा असंच म्हणजे अशी भीती नाटकाच्या म्हणजे स्टेजवर पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हापासून मनात असेल ना की असं आपलं कधीतरी होऊ शकतं रोज असं की. तुम्हाला सांग, मी रोज त्या रंगदेवतेला नमस्कार करतो आणि सांगतो तुझ्या अंगाखांद्यावर मी खेळणार आहे, वागणार, प्लीज मला उभं कर बाई, मला पाडू नको, कुठे थांबवू नको. एवढ्या वर्ष तिने उभं केलंच ना. ते थांबला. एक क्षण असा आला की मला ना पुढचं काही आठवे ना. खूप प्रयत्न केला मी, जवळजवळ 30-40 सेकंद घेतले, आणि मला लक्षात आलं की आपण थांबूया, कारण हे नुसतंच असं बसून प्रेक्षक बघतायत, हे काही करत पण नाही, असं बरोबर नाही. मग मी प्रेक्षकांना म्हटलं मी जरा विसरलो आहे, मला एक 10 मिनटं द्या. मी आतमध्ये गेलो, स्पृहा आणि आम्ही सगळेच जमलो, आणि मग स्क्रिप्ट आणलं आणि वाचायला गेलो. मला स्क्रिप्ट वाचून पण साला आठवेना. हे वाक्य आपण बोलतो, ते म्हणे काका हे दळवींचे संवाद तेच आपण बोलतो ना रोज. मला थांबूया म्हटलं, मला नाही होऊ शकत. कितव्या प्रयोगानंतर म्हणजे किती प्रयोग झाले? 12-13 प्रयोग झाले असतील. हो, 14वा काहीतरी. पुण्यातला 3रा प्रयोग होता. आता गंमत बघा, त्याच्यानंतर डॉक्टर म्हणाले काही टेन्शन घेऊ नका, असं होतं, असं थांबतं कधीतरी शरीर, तुमचं शरीर थांबतं. आता मला नाही काम, मी दमलो, आता तसा मेंदू दमला आहे तुमचा, 2 तासाची झोप घ्या. मी गेलो, मस्त झोप काढली. त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता खणखणीत प्रयोग केला. तो आजपर्यंत रोज प्रयोग करतो. शरदजी, विनोद बुद्धी संपत चालली आहे का समाजातली? हो, म्हणजे एक कोणी उभा राहतो, मग कोणी स्टुडिओ फोडतो. आता अगदी म्हणजे संपलंच आहे ते. म्हणजे मी तुमच्यावर विनोद करतो ना, तो विनोद असतो, तुम्ही माझ्यावर केलेला विनोद नसतो. हां, असं आहे ते. आता सगळं सिलेक्टिव्ह आहे. आता सगळंच सिलेक्टिव्ह झालेलं आहे. सगळं मला जसं वाटेल तसंच सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि तसंच बोललं पाहिजे. ते नाही झालं की राडा, हे काय रे वगैरे, मग शड्डू ठोकून वगैरे तुला संपवतो असं. इतकं सिलेक्टिव्ह झालेलं असताना आपल्या मुलानं या क्षेत्रात यावं, ही त्याची इच्छा होती, तुमची इच्छा होती, किंवा जरी त्याची इच्छा असली तरी तुम्ही वातावरण तसं नाहीये काही सांगण्याचा प्रयत्न केलात? कारण बंजाराचा पण उल्लेख झाला, त्यानेच डिरेक्ट केलेली फिल्म आहे. हो, बंजारा माझा आता 16 मेला रिलीज होतोय. हा माझा मुलगा 12वी-13वी पर्यंत शिकत असताना सतत त्याची ओढ नाटक सिनेमाकडेच होती, आणि मग तो हळूहळू सिनेमाचा अभ्यास करायला लागला. आणि मुलं हुशार आहेत आत्ताची पिढी, आणि नेटचा 2 प्रकारे वापर करता येतो. एक खूप चांगला वापर आणि खूप घाणेरडा वापर. तर खूप चांगला वापर सुदैवाने त्यांनी केला, आणि जगाचा सिनेमा त्यांनी पाहिला.
जगातले सिनेमा, सगळे जगातले सगळे ऑस्कर विनर जेवढे फिल्म्स आहेत तो बघत होता, त्या सगळ्याचा अभ्यास करत होता. नंतर 4-5 वर्ष त्यांनी उमेदवारी केली, असिस्टंट डिरेक्टर म्हणून कामं केली. अगदी कपड्याला नटांच्या इस्त्री मारण्यापासून त्यांनी सगळं केलं. कारण मी त्याला सांगितलं होतं की हा कॅमेरा इथून उचलून तिथे न्यायची काय मेहनत असते, तो कसा त्याचं टेक्निक आहे, कसाही उचलता येत नाही, तो बरोबर ठेवून तो उचलावा लागतो, हे सगळं तू कर, हे सगळं फार गरजेचं आहे. म्हटलं मी नाटकात अभिनेता म्हणून काम करताना मला लाईटिंग करता येतं, मला म्युझिक ऑपरेट करता येतं, मला सेट लावता येतो आणि ह्याचा सगळ्याचा मला अभिनेता म्हणून खूप उपयोग होतो. त्यामुळे हे सगळं कर. त्यांनी 4-5 वर्ष उमेदवारी केली आणि मग एक सिनेमा लिहिला. त्याने आता 5 सिनेमे एकूण लिहिलेत. स्नेह पोंक्षे त्याचं नाव. तर ते लिहिलेत आणि त्यातला पहिला सिनेमा बंजारा. आता बंजारा म्हणून या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो, बंजारा समाजाचा याचा काही संबंध नाही. हल्ली म्हणजे ना एक भीतीच वाटते चायला कशावरनं काय राडे सुरू होतील. बंजारा म्हणजे आपण सतत भटकत असतो बघा, सतत भटकणाऱ्याला बंजारे म्हणतात. तशी 3 मित्रांची गोष्ट आहे. भरत जाधव, मी आणि सुनील बर्वे असे आम्ही 3 मित्र आहोत आणि खूप वेगळी स्टोरी आहे. भारतातला मला तरी माहीत नाही की आत्तापर्यंत 90% सिनेमा सिक्कीममध्ये शूट झाला आहे. अच्छा. हा पहिला सिनेमा आहे जो 90% सिक्कीममध्ये शूट झाला आहे. सगळ्यात हायेस्ट 11,000 काय फुटावरती, जिथून आपण असं बघितलं की चायना दिसतं, सिक्कीमचं टोप. इकडे भूतान, इकडे चायना आणि खाली मिलिटरीचे लोकांच्या बंदुकांच्या रायफलची रिहर्सल चालू असते खाली. त्यामुळे मध्ये फडफड असे आवाज येत असतात. तर आम्हाला पूर्ण मिलिटरीच्या सगळ्या परवानग्या घेऊन आम्ही तिथे पोचलो. मरणाची थंडी मायनसमध्ये, आणि तिथं आम्ही क्लायमॅक्स शूट केला. तर शरदजी, नाटक असो किंवा आयुष्य असो, तुमची दुसरी इनिंग आता सुरू होते आहे आणि पहिल्या इनिंगप्रमाणेच दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला भरभरून यश मिळो, नवनवे रेकॉर्ड तुमच्याकडून प्रस्थापित केले जावोत आणि त्यासाठी उत्तम आयुष्य आणि उत्तम आरोग्य तुम्हाला लाभो या शुभेच्छा. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा कट्ट्यावर आलात त्याबद्दल. आणि यासोबतच क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.